स्टार्ट. नमस्कार, मी प्रकाश सावळे, वनपरिक्षेत्राधिकारी, वन्यजीव विभाग बुलढाणा, ज्ञानगंगा अभयारण्य, अकोला वन्यजीव विभाग, अकोला. आज आपण या ठिकाणी दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी साधारण 2 वाजे दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून एक 3.5 वर्षाचा 3 ते 3.5 वर्षापर्यंतचा नर वाघ आपण या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने आणलेला आहे आणि त्याला तात्पुरत्या स्वरूपात बंदिस्त स्वरूपात 5 हेक्टर इन्क्लोजर बनवून त्या ठिकाणी सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेले आहे. या ठिकाणी यापूर्वी 2021-20च्या दरम्यान कोविड कालावधीत 9 महिन्याकरिता वाघ या ठिकाणी राहून गेलेला आहे. हे आपलं ज्ञानगंगा अभयारण्य जे आहे ते वाघासाठी सुरक्षित आणि चांगल्या प्रकारचं दर्जाचं जंगल आहे, त्यामुळे या ठिकाणी वाघ नक्की सर्वाईव्ह होणार. नेमकं त्याचं संरक्षण तुम्ही कसं करणार? या ठिकाणी आपण आणलेल्या वाघासाठी सध्या स्थितीत त्यांचं शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे रिकवर होईपर्यंत, प्रवासाचा थकवा निघेपर्यंत आपण त्याला बंदिस्त क्षेत्रात ठेवत आहे. एका 8-15 दिवसानंतर तो पूर्णपणे एरियाची त्याला माहिती झाल्यानंतर आपण त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार अभयारण्यात मोकळं करणार आहे. तर त्याच्या सुरक्षिततेसाठी आपण संपूर्ण अभयारण्य क्षेत्रात साधारण 200 ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि आमच्याकडे एक 10 वनकुटे आहेत जागोजागी. त्या ठिकाणी आमचे कर्मचारी अधिकारी मुक्कामी असतात. त्या ठिकाणी CCTVची व्यवस्था आहे. तसेच वाघ जाण्याच्या ज्या पाऊलवाटा आहेत त्या ठिकाणी आम्ही त्याचे प्रेशर इम्प्रेशन पॅड तयार करण्यात आलेले, त्यावरून आपल्याला त्याचं पाऊलवाटेवरून कोणत्या दिशेला गेला याची माहिती होते आणि त्या अशा प्रकारे अभयारण्य क्षेत्रात सर्व प्रकारे त्याचं संरक्षणाच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.